मक्काजोग येथील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील निषेधार्थ बीड जिल्हा आज बंद पुकारण्यात आलेला आहे। सकल मराठा बांधवांच्या वतीने हा बंद पुकारलेला आहे। आपण पाहू शकता मी बीडच्या मुख्य मार्केट मध्ये आहे। या ठिकाणी सुभाष रोड वरती आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता हे जे दुकान आहे, जे मार्केट आहे ते या ठिकाणी बंद असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र जी वाहतूक आहे ती पूर्णपणे या ठिकाणी सुरू असल्याचं चित्र बीड मध्ये पाहायला मिळत आहे। एकूणच जर पाहिलं तर बीड जिल्ह्यातील जे 11 तालुके आहेत त्या 11 तालुक्यात देखील बंद पुकारण्यात आलेला आहे। मात्र या बंदला बीड जिल्ह्यातील जे नागरिक आहेत त्यांनी संमिश्र प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळतंय। बीड शहरातील काही दुकानं देखील सुरू आहेत, मात्र जे मुख्य मार्केट आहे ते बंद आहे। कपड्याच्या दुकानं जे आहेत त्या पूर्णपणे बंद आहेत। वाहतूक मात्र पूर्णपणे सुरळीत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर मसाजोगचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी काल वडवणी देखील बंद होता आणि आज बीड जिल्हा बंद आहे। आतापर्यंत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये 6 पैकी 3 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे, तर उर्वरित 3 आरोपींचा शोध घेण्यासाठी 6 पथकं पोलिसांची रवाना झालेली, तर 6 पथकाच्या माध्यमातून या ठिकाणी तपास सुरू आहे। आणि मात्र हे जे आरोपी आहेत ह्या आरोपीचं जे प्रकरण आहे कुणाचं, हे प्रकरण देखील फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं अशी मागणी या ठिकाणी खुद्द धनंजय मुंडे यांनी केलेली आहे। त्याचबरोबर जे आरोपी आहेत त्यांना कडक शासन करावं अशी मागणी घेऊन आज आता बीड जिल्हा बंद आहे। मात्र या बंदला संमिश्र प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळतंय। दुसरीकडे या ठिकाणी जे मराठा बांधव आहेत ते देखील काही ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। कडक शासन करावं, जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी मराठा बांधवांकडून केली जात आहे।